अत्यंत दुःखद अशी घटना आहे। कालचा दिवस या देशातल्या इतिहासाचा काळा दिवस म्हणून बघण्यात येईल। 27 वर्षाचा हा संघर्ष होता। जे स्वप्न, जी सुरुवात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली, त्यांनी आम्हाला मतदानाचा अधिकार दिला, मुख्य प्रवाहात आणलं आणि आज मागच्या दशकभर काम करून आज मोदीजी आम्हाला 33% आरक्षण देणार होतं, जे संविधानामध्ये लिहिलेलं होतं। पण तरी सुद्धा हे जे यूपीएचे घटक आहेत, महाराष्ट्राचं बनायचं गेलं तर काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी यांनी या बिलाला विरोध केलाय। हे बिल होऊ दिलेलं नाहीये। आज देशातल्या 50% मातृशक्तीच्या हातातोंडाशी आलेला घास जो मोदीजी आम्हाला देणार होते ते हिसकावून घ्यायचं काम केलं। अरे हे आरक्षण काय फक्त भाजपच्या महिलांना मिळणार होतं का? या देशातल्या 50% महिलांना मिळणार होतं। विरोधी पक्षामध्ये पण अशा कित्येक महिला आहेत ज्यांना संधीच नाहीये। त्या महिला सुद्धा पुढे येणार होत्या, त्यांना सुद्धा संधी मिळणार होती, परंतु या नतद्रष्ट्यांनी त्या ठिकाणी आमचं हे आरक्षण होऊ दिलं नाही। पण मला आज तुमच्या माध्यमातून सांगायचे, जरूर जल्लोष करा, तुम्ही जल्लोषच करा। आता आमच्या महिला शक्तीचा, या देशातल्या नारी शक्तीचा शंखनाद सुरू होईल आणि म्हणून या शंखनादाने तुम्हाला पळता भुई थोडी होईल हे तुमच्या लक्षात येईल। कारण आता आम्हाला आमचे शत्रू जे आहेत ते समोर दिसत आहेत।